आणि समारोपाची रचना जी नायगावकरांनी 25 वर्षापूर्वी लिहिली. कवितेत अतिशयोक्ती असते, हा व्यंगाचा अलंकार आहे अतिशयोक्ती. पण आज अतिशयोक्ती आणि वास्तव, व्यंग आणि वास्तव यातलं अंतर कमी झालं आहे. काल जे व्यंग होतं ते आज वास्तव म्हणून समोर आलं आहे. या संदर्भातली अत्यंत चांगली रचना घेऊन नायगावकर येत आहेत. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद उपस्थितीबद्दल. तर मला काय असं कवितेचं वातावरण आहे असं वाटत नाही. म्हणजे आता दिवस आंब्याचे आहेत तर मला वाटतं आपण रसातळाला चाललो आहे की काय वगैरे. खरंच सगळं असं विचित्र. अहो परवा मी गावी गेलो तर तो 12 वाजता असं सूर्याकडे बोट दाखवून माणूस म्हणत होता उद्याच्याला कसा उगवतोय बघतो म्हणून वगैरे. अशी मस्ती असलेले लोक सगळीकडे आणि कवितेचं वातावरणच असं. आत्ता यांनी प्रकाश होळकरांचं माझा आभाळ तुला वगैरे किंवा अरुण म्हात्र्यांचं असं मला गद्यप्राय देश झाला आहे की काय. तर सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीत निदान आपल्याच हातून काही चुकलं आहे की काय. आणि पेपरात देखील फारच छापून येतं आहे. मग आपल्याच दृष्टीत काही दोष आहे की काय. म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो तर त्यानं मला मागचं दिसतं का विचारलं. त्यानं मला मागचं दिसतं का विचारल्यावर मी नाही म्हणालो तर तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय. आणि तिथं त्याची आई दृष्ट काढत होती तुम्हाला सांगतो खरोखर. आणि मागचा नंबर दिसतोय का म्हणून मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसवून घ्यायला लावला. मी बऱ्याच जणांना भेटलो, कानोसा घेतला. मी शाळा कॉलेज चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो तर त्यांच्या मताने कोचिंग क्लासेसला जागापुरी पडते आणि आमच्यावर खूपच ताण पडतो. आईवडील दोघंही नोकरीला गेले की मुलं सांभाळण्याचा प्रश्न असतो आणि ती मग आमच्या माथी मारतात. आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात. आपल्याकडे अजून प्रगतीच होताना दिसत नाही. म्हणजे आमच्या इथं 75 साली एक डॉक्टर राहायला आलेत, चाइल्ड स्पेशालिस्ट. आज 50 जवळजवळ 30-40 वर्ष झाली अजूनही ते चाइल्ड स्पेशालिस्टच आहेत तुम्हाला सांगतो. म्हणजे यंग स्पेशालिस्ट, सिनियर सिटीजन स्पेशालिस्ट असं प्रगती व्हायला पाहिजे की नाही. तर प्रगतीच होताना दिसत नाही. आणि शिक्षकही बालबुद्धीचे राहतात. त्यांना शिकवणारे तरी हल्ली कुठे मिळत आहे तो असं म्हटल्यावर मी त्यांना एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही कोचिंग क्लासेस ट्युशन्सच का घेत नाही असं म्हणत आवर्त घेतलं. पुढं मी वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडत चालला आहे असा समज झालेल्या ग्रंथप्रसारकांबरोबर चर्चेला बसलो तर टी व्हीमुळे आता शिकलेले लोक पुन्हा निरक्षर होऊ लागलेत. लोकांना ऐकू येतं, बघता येतं, लिहिता वाचता येत नाही. खरंच तुम्हाला सांगतो पूर्वी कसं शाळा नव्हत्या तेव्हा आपल्याला कळायचंच नाही आपण कुठं पडलो आहे. ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी हे शाळा काढल्या म्हणून आपल्याला कळायला. पूर्वी आपण कुठं पडलो आहे कळायचं नाही. आता तिथं कसं हा खड्डा आहे मग आपल्याला वाचता येतं आपण खड्ड्यात पडलो आहे म्हणून. असं शिक्षणामुळे हे तर काळजी वाटल्यासारखं झाल्यावर थोडंसं हसायला आलं. तिथून मी अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो तर त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच 100, 200, 500 इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद जडत गेला. आणि त्यातूनच हे नोटांचं मोठं संग्रहालय उभं राहिलं म्हटल्यावर अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली. तुमचं सरकार आलं तुम्ही त्यातनं बचत करायची, आमचं आलं आम्ही बचत करायची. आलटून पालटून सगळा देश श्रीमंत होईल की नाही. मला एवढ्या माझ्याकडे स्कीम आहेत अजून मला कुठल्या कमिटीवर घेत नाहीत तुम्हाला सांगतो. अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली तर देश किती श्रीमंत होईल म्हटल्यावर पुढे मी पोलिसांना भेटलो तर त्यांच्या बोलण्यात पुरावा गोळा करून खटला उभा केला तर ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात. भलत्याचंच रक्त पाठवून देतात. बघा पुरावा गोळा केला तरी खटला उभारला तरी ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात. आणि आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते. आपल्याला पोलीस आहेत रक्षणाला, पोलिसांच्या रक्षणाला काय व्यवस्था आहे देशामध्ये. प्रत्येक पोलिसाला 2 कमांडो दिले पाहिजेत. तुम्हाला सगळी बेकारी नाहीशी होईल तुम्हाला सांगतो. परवा मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि माझी पिशवी तिथे ठेवली तर ते साहेब म्हणाले पिशवी नायगावकर हातात धरा, आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागल्यात हल्ली. तर आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते म्हटल्यावर तुमचंही बरोबरच आहे. तर त्यांनी निघताना रात्री अपरात्री काय दिवसाचं देखील जास्त घराबाहेर जात जाऊ नका म्हटल्यावर
पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुशा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय इत्यादी प्रकार झाला आहे की काय, गर्भारशी उर्फ पोटुशा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय इत्यादी प्रकार झाला आहे का विचारलं, असा उपप्रश्न केला तर आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्याजणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले म्हणजे परिस्थिती फारच बिघडत चालली आहे वाटल्यावर पुढे पैसे दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या अर्थसंस्थांना भेटून तुम्ही एवढे पैसे कसे काय दुप्पट करून देणार विचारल्यावर सुरुवातीला निदान काही वर्षे तरी आम्ही मुद्दलामधून या योजना राबवू शकू, मुद्दलामधून या योजना राबवू शकू म्हटल्यावर जास्तच विश्वास बसला. पुढं वाटेत बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर मालकानेच श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, मालकानेच श्रमिक हो घ्या इथे विश्रांती असा बॅनर लावलेला बघून काय नेमकं सुचतं लोकांना, आश्चर्य आहे म्हणत पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप घातलेल्या लोकांना भेटून तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढरं का फासत नाही, वाईट गोष्ट काळं फासलं, मग चांगली गोष्ट केल्यावर पांढरं फासायला पाहिजे की नाही. म्हणजे शाळेत कसं जोड्या लावा, विरुद्धार्थाचे शब्द द्या. माझं काय आहे की अजून तुम्हाला सांगतो, अजून सगळं लक्षात आहे. माझं शिक्षण कमी असल्यामुळं अजून सगळं मला पाठ आहे. बेचा पाडा केव्हाही तुम्ही झोपेत न उठवा मी म्हणून दाखवू शकतो. तर तोंडाला पांढरं का फासत नाहीत असा सवाल केला तर त्यांच्या बोलण्यात पत्रकार आमच्या नावानं बोंब मारायला लागलेत म्हणून मी पत्रकारांना शोधायला निघालो. तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्ही फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं. आम्ही फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितल्यावर पुढे मी बिल्डरला भेटून ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली, काय स्कीम्स येत आहेत तुम्हाला सांगतो. आता ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली विचारलं तर दिवसेंदिवस लोकांना घरात राहणं मुश्किल होत जाणार हे ध्यानात आलं आणि फुल बुकिंग ताबडतोब झाल्याचं ऐकून मी स्पेशल सुविधा काय देणार विचारल्यावर बिल्डरनं मी स्वतःच तिथं राहणार आहे आणि मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल फुल सिक्युरिटी आणि बिल्डरनं मी स्वतःच तिथं राहणार आहे म्हटल्यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला. काळाची वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना दंडवत सांगितले. अखेरीस सेवा बघा की अखेरीस आपण कवीकडे विश्वासानं बघतो. आजसुद्धा एवढा कृतज्ञता दिवसानंतर दादांनी कवी संमेलन ठेवलं म्हणजे कवीच काहीतरी आपल्याला मार्ग दाखवू शकतो. कवी किंवा ट्रॅफिक पोलीस म्हणजे दुसरं बघा तुम्ही. आणि अटल बिहारी वाजपेयी काय किंवा व्ही पी सिंग काय हे सगळे कवी होते म्हणून त्यांना नेमलं, राजकारणी म्हणून नाही. परवा असं एक आलं होतं की पुढचा पंतप्रधान हा मराठी माणूस होणार. तो मला काय अभिनंदनाचे फोन आले, मग माझे कार्यक्रम बंद पडले असते ना. म्हणून तुम्हाला सांग अखेरीस मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितलं. तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हटल्यावर त्यात काय ही घ्या की माझ्याकडची. मग पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर काही अज्ञ मंडळी असतील त्यांना याचा अर्थ कळणार नाही त्याबद्दल माफ करा. पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर कविता ही जोवर स्फोटक कायद्याखाली येत नाही तोवर काही घडणं अशक्य आहे असं म्हटल्यावर कमाल आहे. इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकवून धरलेत याचा शेवटाला आधार वाटला. शेवटाला देशाला आग तर लागली नाही ना वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो तर त्यांनी इथं बिलकुल घाई करू नका म्हणून सांगितल्यावर आणि अजून आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मी शेवटचा दिस गोड व्हावा या मिठाईच्या दुकानातनं पेढा आणला आणि घराकडे परतलो. आपण अनेक म्हणजे मला आज खरोखर आश्चर्य वाटतंय, आनंद होतोय. तुम्ही एवढ्या पद्धतीनं बसून राहिलात, कविता ऐकत राहिलात याबद्दल मायबाप प्रेक्षकांना रसिकांना माऊलींसारखंच मी वंदन करतो. धन्यवाद. बसून 1-2 मिनिट फक्त. समारोपाची एक रचना हे लवकर रे ताबडतोब. काय झालं पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आणि जाता जाता उंच माझा झोका हे माझं खूप आवडतं गाणं तुमच्यासाठी मी
खूप छान प्रेक्षक आलेत म्हणून मला मौज आला. सुरुवात करतो. जोरात जरा आवाज जरा थोडा आवाज थोडं मागे न्या आता पाठीमागे न्या आणि चांदणेचा हुल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते बय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता मळबट हाती अमृताचा बसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका. पुढची कडवी तुम्हाला ऐकवतो. दाटुनिया येता मेघ बरे आकाश ओंजळ माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ जिथे पायरी होवो ना जन्म चंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका. चांदणेचा हुल होती कोवळ्या पावली माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली. आणि खूप आवडतं कडवं या गाण्यामधलं माझं. आरतीत तेवे माझ्या मंद या व्रताची समयी तुळसीचे रोप माझे उंच आभाळात जाई मी ओलांडले मला सोबतीस माझा सखा येई कवेत आकाश झुले उंच माझा झोका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. आणि मग रमाबाईसाठी शेवटच्या 4 ओळी. असे आगळे हे नाते ऐकही रमा सांगते बीजे हृदय अंतरी जगण्याचे फूल होते अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका. धन्यवाद.